नमस्कार मंडळी, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत खुसखुशीत खमंग आळूवडी। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी खुसखुशीत आळूवडी इथे बनवून तयार केलेली आहे आणि ती कशी बनवली आहे आपण लगेचच रेसिपीकडे वळणार आहोत। वडी बनवण्यासाठी आपण इथे गावरान आळूची पानं घेतलेली आहेत। देठ कापून स्वच्छ 2 ते 3 पाण्यात पानं धुवून घ्यायची आहेत आणि ती आपण वडीसाठी वापरणार आहोत। गावरान पानं असल्यामुळे लहान मोठ्या साईजचे पानं आहेत, तर आपण लगेचच वडी बनवणार आहोत। सुरुवातीला आपण चिंच धुवून घेतलेली आहे आणि आपण चिंचेचा कोळ तयार करणार आहोत। त्यासाठी आपण गॅसवर पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून घेणार आहोत आणि चिंच भिजली की ती आपण कुस्करून त्याचा कोळ तयार करून घ्यायचा आहे। जर सुरुवातीला तुम्ही चिंच अगोदरच भिजत घातली नसेल तर तुम्ही अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून कोळ तयार करून घेऊ शकता। आणि 20-25 आळू पानं असल्यामुळे आपण 2 वाट्या इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ हे आपलं घरचंच आहे, त्यामुळे ते चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्या सर्व गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। एका परातीमध्ये मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि ते आपण पानांना लावण्यासाठी जे बॅटर बनवणार आहोत त्यासाठी हे पीठ आपण वापरणार आहे। तर आपलं पीठ इथे चाळून तयार झालेलं आहे आणि त्यासाठी आपण बॅटर बनवून देखील घेणार आहोत। तर लगेचच आपण 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे आपण जिरे घेतलेले आहेत। हे मिक्सरच्या जारमध्ये आपण पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे सुरुवातीला मी बिना पाण्याची पेस्ट तयार केली आणि पुन्हा पाणी घालून बारीक ते वाटून घेतलेलं आहे। जे पीठ आपण डाळीचं चाळून घेतलेलं ते आपण एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपली जिरे लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आपण ह्या पिठामध्ये घालून घेणार आहोत। पेस्ट अगदी बारीक वाटून घ्यायची आहे म्हणजे ती पिठाबरोबर व्यवस्थित एकजीव होते। आणि त्यानंतर आपण चिंचेचा कोळ तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपण चिंच हाताने कुस्करायची आहे आणि एका वेगळ्या बोलमध्ये आपण ती चाळून घेणार आहोत। गाळणी ठेवून आपण चमच्याच्या साहाय्याने हा चिंचेचा कोळ व्यवस्थित दाबून गाळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे दाबून घेतल्यावर खाली जो शिल्लक राहतो तो चिंचेचा कोळ आपला तयार झालेला आहे। आणि ह्या पिठामध्ये मी 3 चमचे चिंचेचा कोळ वापरत आहे। तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त देखील वापरू शकता। पिठाची जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचा कोळ वापरू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे, पुन्हा 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत। हे सर्व एकत्र करून आपण पाणी घालून त्याचे एक बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता जाडसर असं इथे बॅटर तयार झालेलं आहे आणि प्रत्येक पानाला हे बॅटर व्यवस्थित लागावा त्यासाठी आपण थोडंसं पाणी आणखी ह्यामध्ये घालणार आहोत, कारण हे बॅटर थोडंसं पातळ असलं तर पानांना व्यवस्थित लागलं जातं। तुम्ही पाहू शकता थोडंसं आणखी मी पाणी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून एकजीव केल्यानंतर आपण हे बॅटर पानांना लावून घेणार आहोत। एका ताटामध्ये पानं पसरून आपण हे बॅटर लावून घ्यायचं आहे। आळूच्या पानांना थोडंसं हे बॅटर लावताना त्रास होतो, पण व्यवस्थित बॅटर लागलं जातं। थोडंसं पातळ असलं की ती व्यवस्थित लागलं जातं आणि एकावर एक पानं ठेवून आपण हे सर्वत्र हे बॅटर लावून घ्यायचं आहे। 2, 3, 4, 5 अशी एकावर एक तुम्ही कितीही पानं ठेवून बॅटर लावून घ्या आणि त्याची गुंडाळी करा। तुम्ही पाहू शकता इथे आपण व्यवस्थित सर्व काही बॅटर लावून घेतलेलं आहे आणि ह्या सर्व पानांची मी गुंडाळी केलेली आहे। आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे आणि तो आपण
वाफवून घेणार आहोत. तर सर्व पानांचा मी इथे रोल तयार करून घेतला आणि तो एका बाजूला ठेवून दिलेला आहे. त्यानंतर एक चाळणीमध्ये आपण तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तेलाने ग्रीस केल्यानंतर आपण जे रोल तयार करून घेतलेले होते ते सर्व रोल आपण ह्या चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत. तेल लावल्यामुळे जे रोल आपण चाळणीमध्ये ठेवत आहोत ते चाळणीला चिटकत नाहीत आणि वाफून झाल्यात ते सहज आणि अलगद निघतात. तर तुम्ही पाहू शकता सर्व काही रोल ह्या चाळणीत मी ठेवले आहेत आणि ते आपण गॅसवर पाण्यावर वाफून घ्यायचे आहेत. अगदी 5 ते 7 मिनिटात हे रोल वाफले जातात. आणि इथे पाहू शकता आपले रोल वाफून तयार झालेले आहेत. थोडेसे थंड झाल्यानंतर ते आपण एका वेगळ्या ताटात काढून घ्यायचे आहेत आणि ते आपण कट करून घेणार आहोत. आपल्याला वड्या बनवायच्या आहेत त्या हिशोबाने आपण ते कट करून घेणार आहोत. मी इथे एक असा रोल पोलपाटावर काढून घेतला आहे आणि तो आपण सुरीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. तोपर्यंत गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, तेल तापलेलं आहे आणि रोल कट होईपर्यंत आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे आणि आपण हे सर्व तुकडे हे ज्या वड्या आहेत त्या आपण तेलावर तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून आपण ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. लगेचच 2 ते 3 मिनिटात ह्या वड्या एका बाजूनी तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटवून आपण पुन्हा 2 ते 3 मिनटं तळून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या व्यवस्थित अशा वड्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता वड्यांचा रंग देखील बदललेला आहे आणि व्यवस्थित झाऱ्याच्या साहाय्याने तेल निथळून आपण ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. मस्त खमंग खुसखुशीत आपल्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील अशा प्रकारे जर वड्या बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी जे माझं चॅनल आहे वी ऑल फूडीज ह्याला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर इथे पाहू शकता आपल्या मस्त खमंग खुसखुशीत आळू वड्या तयार झाल्या आहेत. तर आपण ह्याचा स्वाद घेऊया आणि भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.